नमस्कार. नर्सिंग गुरुकिल्लीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आजचा आपला व्हिडिओ हा एब्रिव्हेशन्स आणि एक्रोनिम्सवर आहे. जरी हे शब्द ऐकून कठीण वाटत असतील, तरी जर तुम्ही नीट ऐकून घेतलात आणि समजून घेतलात तर खूप सोपे आहेत आणि मुळात डॉक्टर्स आणि नर्सेस अशा दोघांनाही याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. चला तर मग समजून घेऊया. एब्रिव्हेशन्स आणि एक्रोनिम्स काय असतात? पहिलं आहे एब्रिव्हेशन्स. एब्रिव्हेशन्स आर शॉर्टन फॉर्म ऑफ रिटर्न वर्ड्स और फ्रेजेस. म्हणजेच काय की एब्रिव्हेशन्सचा अर्थ की जो मोठा शब्द असतो त्याला आपण शॉर्ट मध्ये लिहितो. एक्झाम्पल आहे व्हॉल्यूम, त्याला आपण VOL असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. आता मुळात हे समजून घेणं लक्षात ठेवायची गरज आहे की जेव्हा पण आपण हे असे शब्द लिहितो तेव्हा मी तुम्हाला लिस्ट देणार आहे ते आणि फक्त तेच शब्द तुम्ही अगदी हमखास असे लिहू शकतात. तुम्ही स्वतःचे असे नवीन एब्रिव्हेशन्स बनवू शकत नाही. त्याची लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, समजावणार आहे. तेच तुम्हाला एब्रिव्हेशन्स वापरायचे आहेत. हे युनिव्हर्सल आहेत, युनिफॉर्म आहेत. तुम्ही कुठेही जगाच्या कोपऱ्यात गेलात तरी हेच एब्रिव्हेशन्स वापरले जातात. आता दुसरा शब्द आहे तो म्हणजे एक्रोनिम्स. हा सुद्धा शब्द वापरला जातो अगदी सर्रासपणे. तर एक्रोनिम्स आर वर्ड्स फॉर्म इनिशियल लेटर ऑफ ईच सक्सेसिव्ह पार्ट्स. आता एक्रोनिम सुद्धा शॉर्ट फॉर्म असतात, पण एखादा शब्द मोठा असेल म्हणजे एक्झाम्पल आहे CBC, कम्प्लीट ब्लड काउंट. आता हा खूप मोठा शब्द आहे, तर एखाद्या डॉक्टरला समजा सांगायचं असेल की सिस्टर तुम्ही या पेशंटचं कम्प्लीट ब्लड काउंट पाठवा. वेळ जातो आणि एवढा आपल्याला वेळही नसतो आपण हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे. त्यामुळे आपण काय म्हणतात डॉक्टर की CBC पाठवा. मग आपल्याला लगेच कळलं पाहिजे CBC म्हणजे काय पाठवायचं आहे, तर कम्प्लीट ब्लड काउंट. त्यामुळे हे दोन्ही शब्द जे आहेत ते शॉर्ट फॉर्म साठीच असतात. पण एक आहे जो पूर्ण मोठा शब्द असतो त्याचं शॉर्ट फॉर्म होतं आणि एक्रोनिम म्हणजे प्रत्येक शब्दाचा जो पहिला इनिशियल असा वर्ड आहे, इनिशियल लेटर आहे, तो घेऊन त्याचा शॉर्ट फॉर्म बनवला जातो. त्यामुळे या दोघांमध्ये अजिबात कन्फ्युज नाही व्हायचं आहे. तुम्हाला कधीही विचारलं ते माहिती असलंच पाहिजे. आता स्टुडंट पिरियड मध्ये सुद्धा आणि जेव्हा तुम्ही स्टाफ नर्सेस बनत असाल तेव्हा सुद्धा हा अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला लिस्ट दाखवते आहे. जी मी लिस्ट बनवली आहे ते मागच्या सफिक्सचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की बघा. मी त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते. तो जसा मी A ते Z पर्यंत केला आहे तसाच मी हा व्हिडिओ सुद्धा एब्रिव्हेशन आणि एक्रोनिमचा A ते Z मध्ये दिलेला आहे. आता पहिला आहे ABR. ABR हा काय आहे, एक्रोनिम आहे, ऍब्सोल्यूट बेड रेस्ट. पुढचा आहे ABD. हा काय आहे, एब्रिव्हेशन आहे, ऍब्डॉमन. आता मला असं वाटतं की तुम्हाला फरक कळतच असेल की पहिलं अक्षर घेतलं असेल तर त्याला एक्रोनिम म्हणतात आणि शॉर्ट फॉर्म वापरत असतो तर त्याला एब्रिव्हेशन म्हणतात. पुढचा आहे AC. AC हा अक्षर जर लिहिलेलं असेल, हा शब्द लिहिला असेल तर याचा अर्थ होतो बिफोर मील्स. पेशंटला जेवणाच्या आधी एखादं औषध द्यायचं असेल तर तेव्हा हे डॉक्टर लिहितात. पुढचं आहे A&D म्हणजे ऍडमिशन अँड डिस्चार्ज. एखादी जी प्रोसिजर असेल त्याला A&D म्हणतात, ऍडमिशन आणि डिस्चार्ज. ADL. ADL म्हणजे काय, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. म्हणजे आपण कायम पेशंटला जे म्हणतो की ज्या रोजच्या त्यांच्या नियमित अशा पेशंटच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा आहे, आंघोळ असेल, त्याच्यामध्ये त्यांचं ब्रश करणं असेल, त्यांचं वॉक करणं असेल, जेवण असेल, ज्या काही नियमित ऍक्टिव्हिटीज पेशंट करतो त्याला ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग असं म्हणतात. मग डॉक्टर्स आपल्या बऱ्याच वेळा सांगतात पेशंट करू शकतो का, की कम्प्लीट बेड रेस्ट आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला डॉक्टर्स ऑर्डर लिहितात. मग तेव्हा तो पूर्ण शब्द लिहिला जात नाही, तेव्हा हा शॉर्ट फॉर्म लिहिला जातो. पुढे आहे ADM. ADM चा अर्थ ऍडमिशन. म्हणजे समजा जर नर्सेस नोट्स तुम्ही लिहिताय तर त्यावेळेला तुम्हाला पूर्ण शब्द लिहायची गरज नाही. हे युनिव्हर्सल ऍब्रिव्हेशन हे तुम्ही वापरू शकता. AM PM हे तर तुम्हाला माहितीच आहे. AM म्हणजे मॉर्निंग आणि PM म्हणजे दुपारच्या वेळेस आपण लिहितो. सकाळी 12 आणि सकाळी म्हणजे पहाटे रात्रीचे 12 वाजता ते त्यापासून ते दुपारी 12 पर्यंत आपण AM म्हणतो आणि दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत आपण PM म्हणतो. पुढचं आहे AMB म्हणजे अँब्युलेशन वॉकिंग अँब्युलेटरी. हे आपण टिपिकली त्या पेशंटना ऍडवाइस करतो ज्यांना आपण समजा फिजिओथेरपी ऍडवाइस केले तर बाबा त्यांना फक्त बेडच्या इथे बसवायचं आहे का, फक्त डँगल करून पाय बसवायचे का, की ते चालू शकतात. तर हे सर्व ऑर्डर लिहिताना डॉक्टर लिहितात की AMB म्हणजे अँब्युलेटरी, हा पेशंट चालू फिरू शकतो. अशा पेशंटना आपण वॉशरूम मध्ये टॉयलेटमध्ये सुद्धा पाठवू शकतो. पुढे आहे AMT म्हणजे अमाऊंट. ऍक्वा. ऍक्वा तर सगळ्यांना माहिती आहे, ऍक्वागार्ड हा शब्द ऐकलेला आहे. तर ऍक्वा हा शब्द ऍक्वियस पासून आलाय जे वॉटर आहे. पुढचं चिन्ह आहे @. तर सगळ्यांनी कम्प्युटरचं जर नॉलेज असेल तुम्हाला माहिती आहे हा शब्द आपण हमखास वापरतो. @ तर इट्स ऍट. अप्रॉक्स. अप्रॉक्स अप्रॉक्सिमेटली. पुढचा शब्द आहे जो बी पासून सुरू होतो
बी म्हणजे बॉवल अँड ब्लॅडर ट्रेनिंग. तर कधीही जेव्हा एखाद्या पेशंटला आपण म्हणजे जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतात किंवा ICUs मध्ये स्पेशली असतात, तेव्हा बऱ्याचदा पेशंट हा बेडवर असतो आणि पेशंटला फॉलिस कॅथेटर किंवा आपण त्याला लघवीची नळी म्हणू शकतो ती घातलेली असते आणि त्यावेळेस पेशंट हा बेडवर असतो. पण हळूहळू आता आपल्याला पेशंटला शिफ्ट करायचं आहे वॉर्डमध्ये किंवा डिस्चार्ज करायचं असेल, तर त्यावेळेस पेशंटला बॉवेल अँड ब्लॅडर ट्रेनिंग हे देणं गरजेचं आहे. पेशंटला स्वतःहून कळलं पाहिजे. पुन्हा जसं पूर्वी कळत होतं तसं कळलं पाहिजे. स्वतः पेशंटने केलं पाहिजे. त्यासाठी डॉक्टर हे ऑर्डर लिहितात B&B. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा आपण असं नाही विचारत, हे तुम्ही काय लिहिलं? हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की B&B म्हणजे आता टाइम आहे की या पेशंटचं बॉवेल आणि ब्लॅडर ट्रेनिंग सुरू करायचं आहे. पुढचा एक्रोनिम आहे BID. BID म्हणजे ट्वाइस अ डे, 2 वेळा, दिवसातून 2दा गोळ्या द्यायच्या असतात. आता हे जनरली आपण गोळ्यांच्या बाबतीत बघतो की डॉक्टर लिहितात की एखादी गोळी त्यांनी लिहिली, टॅबलेट पॅन्टोप्रेझॉल फॉर एक्झाम्पल BD लिहिलेली असेल, ठीक आहे, टॅबलेट पॅन्टोप्रेझॉल OD लिहिलेली असेल, तर जी कुठली एखादी गोळी असेल ती BD आहे, OD असेल तर वन्स इन अ डे आणि BD असेल तर दिवसातून 2दा. पुढे आहे BM म्हणजे बॉवेल मुवमेंट. आता हे जे आहे हे आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला पेशंटच्या नोट्स लिहायच्यात. तर आपण जेव्हा नर्सेस नोट लिहितो तेव्हा आपण बोलू शकतो की पेशंटने दिवसभरामध्ये किती वेळा मोशन पास केलं आहे किंवा किती वेळा बॉवेल ओपन केलेला आहे, त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. पुढचा शब्द आहे BP सगळ्यांचा परिचय शब्द आहे. BP म्हणजे काय? ब्लड प्रेशर. पुढचा शब्द आहे BR म्हणजे बेड रेस्ट. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले AMB म्हणजे अँब्युलेटरी, पेशंट चालू फिरू शकतो, तसंच डॉक्टर लिहितात स्ट्रिक्ट BR म्हणजे स्ट्रिक्टली पेशंटने बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे. पुढे आहे C वरून. C मध्ये सगळ्यात पहिलं आहे डिग्री आणि C. तुम्ही चिन्ह बघू शकता. सगळ्यांना माहिती हे डिग्री सेल्सिअस आहे किंवा सेंटीग्रेड सुद्धा म्हणतात त्याला. पुढे आहे नुसता C. जेव्हा नुसता C लिहिला जातो तेव्हा त्याचा अर्थ विथ असा होतो. आता तुम्ही विचार करा, नुसता C त्याचा अर्थ विथ होतो, AC हे काय आहे नेमकं? मगाशी आपण मागच्या 2 स्लाइड्स मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे लिहिलेलं होतं AC. तसं इथे फक्त C लिहिलंय. असं का केलं जातं? तर आपल्याला माहिती की आपल्याला नर्सेसना खूप सारं लिहायला लागतं. तर काही शब्द जे आहेत विथ, विदाउट असे सर्व शब्द वारंवार वापरले जातात. मग ते फटाफट लिहून व्हायला पाहिजे आपल्या नर्सेसचे, म्हणून हे असे शॉर्ट फॉर्म्स असे दिलेले आहेत. आणि जे ऑल ओव्हर सगळीकडे माहिती आहे, त्यामुळे तुम्ही जरी नोट्स मध्ये ह्याचा उपयोग केला तरी तुम्ही याचा वापर करू शकता. त्यासोबत मी हेही सांगेन की हा जो तुम्हाला C दिसतोय, या C मध्ये कधी कधी काही ठिकाणी या C वर एक असं चिन्ह पण दिलं जातं C च्या डोक्याच्या वरती आणि C डॅश आपण त्याला म्हणतो. जर ते C च्या वरती असेल तर त्याला विथ असं कन्सिडर केलं जातं. काही ठिकाणी नुसता C सुद्धा लिहितात, दोन्ही सुद्धा चालतील. पुढचा शब्द आहे CA म्हणजे कॅन्सर. कॅन्सरचा शॉर्ट फॉर्म आहे CA. एखाद्या पेशंटला समजा CA माउथ लिहिलेलं असेल म्हणजे त्याला तोंडाचा कॅन्सर आहे. CA ब्रेस्ट लिहिलं असेल तर त्याला स्तनांचा कॅन्सर आहे. पुढचा शब्द आहे कॅथ म्हणजे कॅथेटर. एखादी नळी जी असेल, फॉलिस कॅथेटर म्हणजे लघवीची नळी घातलेली आहे तर त्याला तो शॉर्ट फॉर्म लिहिला जातो. CBC मगाशीच आपण म्हटलं हे एक्रोनिम आहे, कम्प्लीट ब्लड काउंट. पुढे आहे CCU, कार्डियक केअर युनिट किंवा कोरोनरी केअर युनिट. त्याच्यानंतर CBR म्हणजे कम्प्लीट बेड रेस्ट. आता मगाशी काय म्हटलेलं मी BR म्हणजे बेड रेस्ट आणि जर CBR म्हटलं असेल तर कम्प्लीट बेड रेस्ट म्हणजे अशा पेशंटना आपण लघवीसाठी किंवा संडाससाठी टॉयलेट बाथरूम कुठेही अलाउड करत नाही. या पेशंटना आपण कम्प्लिटली बेडवर, बेडपॅन, युरिनल जे काय असेल ते आपण बेडवर देतो. पुढचा शब्द आहे CO म्हणजे कंप्लेंट्स ऑफ. तुम्ही जर पेशंटची हिस्ट्री डॉक्टर लिहितं त्यावेळेला वाचलं असेल, अ पेशंट इज CO किंवा अ पेशंट हॅज कम विथ दिस कंप्लेंट्स ऑफ. तर त्यावेळेस हा शब्द नक्की वापरला जातो. पुढचा आहे CO2, कार्बन डायऑक्साइड. CO असेल तर नुसतं कार्बन मोनॉक्साइड हे माहिती आहे आपल्याला. CS म्हणजे सेंट्रल सप्लाय. जो मेन आपला सप्लाय येतो सगळ्या लिनन किंवा आर्टिकल जे आपण ऑटोक्लेविंग साठी पाठवतो त्याला एक सेंट्रल सप्लाय डिपार्टमेंट असतं, कधी त्याला CCD म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे CSD, सेंट्रल सर्व्हिस डिपार्टमेंट, जे मी तुम्हाला म्हणत होती. पुढे आहे CSR, सेंट्रल सप्लाय रूम. जो CSD मेन डिपार्टमेंट मधून जो सप्लाय येतो
तो सप्लाय एका रूम मध्ये ठेवला जातो आणि जिथून आपण मग सगळे आपले स्टराईल इन्स्ट्रुमेंट जे पण पेशंटसाठी लागतील, पेशंटला माउथ वॉश द्यायचे किंवा कुठली त्या प्रकारची प्रोसिजर करायची आहे तर त्यासाठी वापरलं जातं. त्यानंतर आहे पुढचा शॉर्ट फॉर्म CVA. आता हा आहे सेरिब्रो व्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट किंवा स्ट्रोक आजार आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CVA. पुढे आहे CPR कार्डिओ पल्मोनरी रेसिस्टेशन. एखाद्या पेशंटचा कोलॅप्स झाला त्याला रिवाइव्ह करण्यासाठी CPR दिला जातो. डी वरून आहे DC. DC म्हणजे डिसकंटिन्यू. आता समजा एखादं स्टुडंट आपण कन्सिडर करू फर्स्ट इयरला आलं, तिला जमत नाही आहे आणि तिने सोडून दिला कोर्स, तर आपण म्हणतो की दिस स्टुडंट हॅज DC म्हणजे डिसकंटिन्यूड द कोर्स. पुढे आहे D/C. आता बघा ह्या DC मध्ये आणि ह्या DC मध्ये एवढाच फरक आहे की हा स्मॉल मध्ये लिहिला जातो. आता हे खूप महत्वाचं आहे आणि हा कसा लिहिला जातो आहे, हा थोडा मोठा. तर ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, दोघे ठिकाणी जरी DC लिहिलं असेल तरी स्मॉल DC चा अर्थ डिसकंटिन्यू होतो आणि मोठं असेल त्याचा अर्थ डिस्चार्ज असा होतो. पुढचा शब्द आहे D&C. बघा हा फक्त तुम्ही जर थोडं फरकाने बघितलं तर लगेच प्रत्येकाचे अर्थ चेंज होतात. आता हा जो D&C आहे हा कधी वापरला जातो, जेव्हा पेशंट गायनेक डिपार्टमेंटला असतो, जेव्हा एक प्रोसिजर आहे डायलेटेशन अँड क्युरिटाज, त्यावेळेस तुम्ही गायनेकोलॉजी डिपार्टमेंट मध्ये हा शब्द हमखास वापरला जातो. पुढचा आहे DRSG किंवा काही ठिकाणी DSG सुद्धा लिहिलं जातं, ड्रेसिंग. एखाद्या पेशंटची ड्रेसिंग करायची असेल तर डॉक्टर लिहिणार DSG करून कुठली फूटची लिहायची आहे, फॉर एक्झाम्पल डायबेटिक फूट असेल आणि किंवा पेशंटला अँप्युटेशन झालं असेल तर त्याचं तर त्या हिशोबाने लिहिलं जातं. पुढे आहे DOA म्हणजे डेड ऑन अरायव्हल. आता हे स्पेशली तुम्ही बघाल जेव्हा तुम्ही कॅज्युअल्टीला असाल, कॅज्युअल्टी डिपार्टमेंट मध्ये जेव्हा नोट्स लिहिल्या जातात तेव्हा डॉक्टर लिहितात DOA. एखादा पेशंट येताना ऑन द वे जर एक्सपायर्ड झाला असेल तर डॉक्टर लिहितात दिस पेशंट वॉज DOA डेड ऑन अरायव्हल. पुढे आहे DR. हा हे सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टरांच्या पुढे लिहिलं जातं, डॉक्टर स्वतःचं नाव लिहितात आणि त्याच्या त्यांची जी पदवी आहे ती DR म्हणून संबोधतात. DX म्हणजे डायग्नोसिस. एखाद्या पेशंटचं काय निदान झालेलं आहे ते डायग्नोसिस असतं. ECG म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ED एमर्जन्सी डिपार्टमेंट. EEG इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम. EENT आईज, इयर, नोज अँड थ्रोट. काही ठिकाणी ह्याला नुसतं ENT असंही म्हणतात डिपार्टमेंट. इयर, नोज आणि थ्रोट हे 3 डिपार्टमेंट जनरली एकत्र असतातच. आय जे आहे ते वेगळं डिपार्टमेंट सुद्धा असतं ज्याला ऑप्थॅल डिपार्टमेंट असं म्हणतात किंवा ऑप्थॅल्मोलॉजी डिपार्टमेंट म्हणतात. ER म्हणजे काय आहे, एमर्जन्सी रूम. आता हे जेवढे काही डिपार्टमेंट तुम्ही बघाल हे दुसऱ्या डिपार्टमेंटला रेफर करताना हे सगळे शॉर्ट फॉर्म तुम्ही नक्की तुमच्या वाचनात येतील, तुम्हाला नोट्स मध्ये दिसतील, तेव्हा कधीच तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे अरे बापरे आता मला ER म्हणजे कुठे पेशंटला शिफ्ट करायचंय. तर ER म्हणजे एमर्जन्सी रूम मध्ये शिफ्ट करायचं आहे. ठीक आहे, ER म्हटलं तर एमर्जन्सी रूम, ED म्हटलं तर एमर्जन्सी डिपार्टमेंट. पण एवढं आपल्याला नक्की लक्षात यायला पाहिजे की आपल्याला पेशंटला कुठे शिफ्ट करायचं आहे, एमर्जन्सी मध्ये. पुढचा शब्द आहे डिग्री फॅरेनहाइट. FE. आता FE आपण फिमेलला लिहितो, जसं मेलला M लिहितो तसं फिमेलला FE लिहितो. FBS म्हणजे काय, फास्टिंग ब्लड शुगर. पुढचा शब्द आहे FX. FX आपण कधी लिहितो, फ्रॅक्चरला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचा शब्द काय आहे, GI. GI म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल. युजली तुम्ही बघाल तर डॉक्टर बोलणार की अमुक एका पेशंटला GI डिपार्टमेंटचा रेफरन्स द्या किंवा कॉल लिहा GI चा, तेव्हा समजायचं GI म्हणजे काय, गॅस्ट्रो इंटेस्टायनल. पुढचं काय आहे GT. GT म्हणजे 1 ड्रॉप. आता जेव्हा आपण मेडिकेशन्स बघतो, ओरल मेडिकेशन्स, त्यावेळेला हे लिहिलं जातं, जसं 1 टॅबलेट लिहिलं जातं तसंच जर लिक्विड मेडिसिन असेल तर GT लिहिलं जातं. ठीक आहे, GTT लिहिलं असेल तर 2 किंवा मोर ड्रॉप्स. GT लिहिलं असेल तर 1 ड्रॉप, इफ इट इज GTT मग त्याला बोलतात 2 किंवा 2 पेक्षा जास्त ड्रॉप्स. जर कॅपिटल GTT असेल, हा शब्द सर्रास वापरला जातो, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ही एक टेस्ट आहे
ती परफॉर्म करायची असेल तर GTT लिहिलं जातं. त्यावेळेस तुम्ही डॉक्टर कडून इव्हन तुम्हाला लॅबचे फॉर्म भरून घ्यायला लागतात आणि तुम्हाला लॅबला इन्फॉर्म करायला लागतं. त्याच्यानंतर GU, GI काय होतं, गॅस्ट्रो इंटेस्टायनल. GO आहे जेनायटो युरिनरी. GYN गायनॅकोलॉजी डिपार्टमेंट. पुढचं आहे H वरून H2O वॉटर. HOB इज हेड ऑफ बेड. बेडला दोन एंड असतात. एक हेड एंड असतो जिकडे पेशंटचं डोकं असतं, दुसरं असतो फुट एंड जिकडे पेशंटचा पाय असतो. जर तुम्हाला सांगितलं एलिव्हेट HOB म्हणजेच पेशंटचा डोक्याचा भाग वर करायचा आहे. ठीक आहे. HR आर तास आर आपण बोलतो. ठीक आहे. त्या आरचा शॉर्ट फॉर्म आहे HR. पुढचं आहे HS, एखादं मेडिसिन किंवा एखादं सिरप किंवा समजा पेशंटना वॉर्म मिल्क ऍट HR म्हणजे किंवा ऍट HS, याचा अर्थ काय की बेड टाइमच्या वेळेला पेशंटला झोपायच्या आधी द्यायचं आहे. HT हाईट, हायपर किंवा हायपो. हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे लो. ICU काय आहे, इंटेन्सिव्ह केअर युनिट. I&O, आता हा पण खूप छान आणि प्रचलित असा शब्द आहे, जे तुम्ही वारंवार डेली मध्ये ऐकणारच आहात. तो म्हणजे IO. पेशंटचा IO मेंटेन करा. म्हणजे काय, पेशंटचं इनटेक अँड आउटपुट. पेशंट किती इनटेक तोंडाने घेतो आहे आणि आउटपुट म्हणजे युरिन किंवा स्टूल्स मधून किती आउटपुट पेशंटचं जात आहे ते मेंटेन करणं गरजेचं आहे. पुढचं आहे ISOL, पेशंटला आयसोलेशन मध्ये ठेवा. IV इंट्राव्हिनस. L लिटर साठी वापरलं जातं. आता हे कॅपिटल L आहे म्हणून वापरलं जातं. कधी कधी तुम्ही बघाल तर स्मॉल मध्ये सुद्धा नुसतं LIT लिहिला जातो. ठीक आहे. तर तसंही असू शकतं. ठीक आहे. सो LIT जर असेल स्मॉल मध्ये लिहिलेलं तरी पण त्याचा अर्थ लिटर असाच होतो. पुढे आहे लॅब म्हणजे लॅबोरेटरी आणि LB म्हणजे पाउंड. M वरून मेल, मॅट म्हणजे मॅटर्निटी, MD मेडिकल डॉक्टर, MEC म्हणजे मिकोनियम. मिकोनियम म्हणजे जे फर्स्ट स्टूल पास करतं एक नवजात शिशू जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला मिकोनियम, तर त्याला मेक म्हणतात. कधी कधी आपण म्हणतो मेक स्टेन झालंय का, म्हणजे गर्भामध्येच स्टेन झालंय का किंवा संडास पास केलं आहे का बेबीने, ते विचारण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मेड म्हणजे मेडिसिन, MIN म्हणजे मिनिट, ML म्हणजे मिलीलिटर. आता हे सगळे तुमच्या परिचयाचे आहेत शब्द, त्यामुळे मी क्विक असं जाते आहे त्याच्यामधून. MN म्हणजे मिडनाईट. आता काही ठराविक वेळेला जेव्हा पेशंटला दुसऱ्या दिवशी ऑपरेशन असेल तेव्हा लिहितात MNNBM म्हणजेच किंवा MNNPO. हा शब्द इथे आहे. हा शब्द मी इथला बोलते आहे आणि हा शब्द मी इथला बोलते. ठीक आहे. तर मिडनाईट पासून पेशंटला काय करायचंय, NPO म्हणजे नील बाय माउथ ठेवायचंय किंवा कधी कधी म्हटलं जातं NBM ठेवायचंय. नील बाय माउथ दोन्ही सेम होतात. NA म्हणजे नर्सिंग एड. आता जे GNM करतायत, BSc करतायत त्यांना स्टाफ नर्स ही पोस्ट मिळते, तर त्याप्रमाणे ANM असतं ऑक्झिलरी नर्स. त्यांना जी पोस्ट दिली जाते त्याला नर्सिंग असिस्टंट म्हणतात. ते असिस्ट करतात नर्सेसना. NG म्हणजे नेझो गॅस्ट्रिक ट्यूब, जी नाकामधून पोटामध्ये ट्यूब जाते तिला म्हणतात. NOCT नॉक्ट. नॉक्ट हा शब्द येतो नॉक्चर्नल वरून, तो त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. नॉक्ट याचा अर्थ ऍट नाईट. म्हणजे काही पेशंटना हा प्रॉब्लेम होतो की त्यांना ब्रीदिंग डिफिकल्टी होते जेव्हा ते रात्री झोपतात, तेव्हा म्हणतात नॉक्चर्नल डिस्निया, रात्री झोपले की त्यांना ब्रीदिंग डिफिकल्टी होते. NP म्हणजे न्यूरोसायकॅट्रिक और नर्सिंग प्रोसिजर. दोन्ही ठिकाणी हा शब्द वापरला जातो. NSY म्हणजे नर्सरी. जर बेबी जन्माला आल्यानंतर बेबीला नर्सरीमध्ये पाठवलं जातं. पुढचं आहे O2 म्हणजे ऑक्सिजन. OB म्हणजे ऑब्स्टेट्रिक. OOB आउट ऑफ बेड. आता मगाशी आपण बघितलं होतं की CRB कम्प्लीट बेड रेस्ट, CBR कम्प्लीट बेड रेस्ट, तसंच OOB आउट ऑफ बेड म्हणजे आता पेशंटला काय करू शकतो, आउट ऑफ बेड काढू शकतो. OPD इज आउट पेशंट डिपार्टमेंट. OR इज ऑपरेटिंग रूम. ऑर्थो इज ऑर्थोपेडिक. ठीक आहे. अस्थिभंग जे डिपार्टमेंट असतं, इट्स रिलेटेड टू बोन्स बेसिकली. ओटी म्हणजे काय, तर ऑक्युपेशनल थेरपी. OT डिपार्टमेंट असतं. OZ म्हणजे आउन्स. आता हे तुम्हाला सगळ्यांना माप जे बोलतो आपण की म्हणजे पेशंटला मेजर करून आपण लिक्विड देतो, तरी जे माप वापरलं आउन्स असं म्हणतात.
पिड्स म्हणजे पेडियाट्रिकचा शॉर्ट फॉर्म आहे पिड्स. पर, बाय किंवा थ्रू, परक्युटेनियस. ठीक आहे, आपण जेव्हा प्रिफिक्सचं तुम्ही जर मी मगाशी म्हणाल तुम्हाला की नक्की तुम्ही जो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण बरेचसे ॲब्रिव्हिएशन्स किंवा ॲक्रॉनिम्स असतात ते तुम्हाला कळण्यासाठी किंवा माहित असण्यासाठी तुम्हाला प्रिफिक्स सफिक्स माहित असणे गरजेचंच आहे. ते तुम्ही स्किप करून चालणारच नाही. तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. पीएम म्हणजे पर माउथ किंवा बाय माउथ आपण देतो. पीएम म्हणजे आफ्टरनून, पीओ म्हणजे पर ओरल, माउथने जे दिलं जातं ते. त्यानंतर पीपी म्हणजे पोस्ट पार्टम, डिलिव्हरी नंतर. पीपीबीएस म्हणजे पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर. तर आपण आधी शिकलेलो एफबीएस म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर आणि हे पीपीबीएस म्हणजे पोस्ट प्रँडियल, जेवल्यानंतर. आता हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा पेशंट काय करतात, सकाळचं तर बरोबर घेतात की आम्ही काही खाल्लेलं नाहीये आणि ते रक्त द्यायला जातात, पण ते काय करतात, जेवल्यानंतर त्यांना पीपीबीएस म्हणजे जेवल्यानंतर 2 तासांनी यायचं हे माहिती नसतं. ते नाश्ता करून लगेच जातात. तर तसं नाही, त्यांना व्यवस्थित सांगायचं तुम्ही तुमचा सकाळचा नाश्ता घ्या, दुपारचं व्यवस्थित जेवण घ्या आणि त्यानंतर 2 तासांनी तुम्ही ब्लड शुगर करायला या, तरच तुमचे रिपोर्ट व्यवस्थित येतील. हे फार महत्वाचं आहे आणि हे सर्व नर्सेसना माहिती असलंच पाहिजे. पीपीबीएस चा अर्थच मुळात आहे की पोस्ट प्रँडियल, लंच नंतर तुम्हाला त्यांचं ब्लड शुगर करायचं आहे. प्री म्हणजे बिफोर, प्री ऑप म्हणजे बिफोर सर्जरी. पीटी म्हणजे पाइंट आणि जर कॅपिटल मध्ये पीटी लिहिलं असेल तर फिजिकल थेरपी किंवा फिजिओथेरपी. पुढचा शब्द आहे क्यू. क्यू म्हणजे एव्हरी. क्यू डी लिहिलं असेल तर एव्हरी डे. क्यू एच लिहिलं असेल तर एव्हरी आर. Q2H म्हणजे एव्हरी 2 आवर. आता हे काय आहे, समजा आपण पेशंटचं TPR म्हटलं, टेम्परेचर पल्स रेस्पिरेशन घ्यायचंय, तर डॉक्टर लिहितात की QD करा, म्हणजे दिवसातून एकदा घ्या, ठीक आहे, हरकत नाही. QH प्रत्येक तासाला घ्या. Q2R म्हणजे प्रत्येक 2 तासाने घ्या. तर ज्याप्रमाणे लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला ऑर्डर फॉलो करायची आहे. QHS म्हणजे काय, एव्हरी नाईट किंवा ऍट द टाइम ऑफ स्लीप, झोपायच्या वेळेला. QID म्हणजे 4 टाइम्स अ डे. आता हा शब्द जेव्हा गोळ्या देतात, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ओडी म्हणजे वन्स इन अ डे, एकदा द्यायचंय. बीडी म्हणजे 2दा द्यायचंय. टीडीएस म्हणजे 3 टाइम्स द्यायचं आहे, 3दा. आणि तसंच क्यूडीएस म्हणजे 4 वेळेस द्यायच्यात गोळ्या. पुढचं आहे क्यूएएम म्हणजे एव्हरी मॉर्निंग. क्यूओडी म्हणजे एव्हरी अदर डे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटना एनिमा द्यायला सांगितलं आहे, तर ते लिहितात एनिमा SE सिंपल एनिमा क्यूओडी द्या, म्हणजे एव्हरी अदर डे. म्हणजे तुम्हाला एवढं पण कोणीही सांगायला येणार नाही, डॉक्टर फक्त नोट्स मध्ये लिहिणार कॅपिटल SEQOD. आता तुम्हाला समजून घ्यायचंय की तुम्हाला काय द्यायचंय, तेव्हा तुम्ही कावरे वावरे होणार नाही जर तुम्ही हे व्यवस्थित समजून घेतलं असेल तर. ठीक आहे. QT म्हणजे क्वार्टरली. आर रेक्टल साठी लिहितो आपण. PR लिहिलं असेल तर पर रेक्टल, तो रूट झाला, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. RM रूम, RN register nurse, ROM range of motion, RR recovery room आणि RX म्हणजे प्रिस्क्रिप्शन और ट्रीटमेंट. ठीक आहे. आता RX तुम्ही नेहमी बघाल, जेव्हा कधी डॉक्टर तुम्हाला मेडिसिन लिहून देतात तेव्हा ते हमखास RX असं लिहितात. S म्हणजे विदाउट. जसं मगाशी आपण C बघितलेलं विथ, तसं S म्हणजे विदाउट. S&A शुगर अँड ऍसिटोन. SOB शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, दम लागणे. SOS हा पण शब्द आहे जो खूप खूप कॉमनली वापरला जातो. एखादं मेडिसिन लिहिल्यानंतर डॉक्टर लिहिणार, म्हणजे एक्झाम्पल असं घेऊ शकतो आपण की टॅबलेट पॅरासिटामॉल. SOS म्हणजे व्हेनेवर एमर्जन्सी किंवा व्हेनेवर इट इज नीडेड, जेव्हा कधी गरज पडेल, जेव्हा पेशंटला ताप येईल फॉर एक्झाम्पल, तेव्हा पेशंट ही गोळी घेऊ शकतो. SPD स्पेशल पर्चेसिंग डिपार्टमेंट. SPEC स्पेसिमेन. SE मगाशीच मी म्हणाले, एसीचा अर्थ काय, सिंपल एनिमा. स्टॅट हे पण खूप इम्पॉर्टंट एब्रिव्हिएशन आहे. स्टॅट म्हणजे इमिजिएटली, एकदम पटकन करायची एखादी गोष्ट. स्टॅट ऑर्डर म्हणजे अर्जंट, तुमचं बाकी सगळं काम तुम्ही एका साईडला ठेवायचंय. ज्या स्टॅट ऑर्डर असतील किंवा जे स्टॅटचं मेडिसिन असेल ते तुम्हाला सगळ्यात आधी द्यायचं असतं पेशंटला. STD सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. सर्जरी SURG म्हणजे सर्जरी. पुढचं काय आहे, TID, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं 3 टाइम्स अ डे. TLC
टेंडर लव्हिंग केअर. आता हा शब्द आहे पेशंटसाठी. तर बिईंग अ नर्स आपल्याला माहिती आहे आपण पेशंट बरोबर पेशंट राहिलं पाहिजे, म्हणजे खूप सारं आपण पेशन्स ठेवून आपल्या पेशंट बरोबर वागलं पाहिजे आणि आपण पेशंटला टेंडर लव्हिंग केअर दिलं पाहिजे. TPR टेम्परेचर पल्स रेस्पिरेशन, TWE टॅप वॉटर एनिमा. जसं मी SE म्हटलं की सिंपल एनिमा दिलं होतं, तसं काही डॉक्टर TWE लिहितात, म्हणजे टॅप वॉटर एनिमा त्या पेशंटला द्यायचं आहे. U/A युरिन अनालिसिस. VDRL ही एक टेस्ट असते जी सिफिलिस आहे का नाही ते करण्यासाठी चेक करण्यासाठी केली जाते. VS व्हायटल साइन्स, WBC व्हाईट ब्लड काउंट, WC व्हीलचेअर. आता एखाद्या पेशंटला मोबिलाइज कसं करू शकतात, तर WC मोबिलायझेशन म्हणजे व्हीलचेअरवर मोबिलायझेशन करायचं. किंवा कधी कधी फिजिओथेरपिस्ट जेव्हा नोट्स लिहितात तेव्हा पण ते हे शब्द वापरतात की पेशंटला कसं आज मोबिलाइज केलं, एज ऑफ बेड केलं, WC केलं म्हणजे व्हीलचेअरवर केलं, की पेशंट अँब्युलेशन केलं, व्हॉट एव्हर जे काही करतील ते लिहून ठेवतात. WC वॉर्ड क्लर्क, WT वेट. ठीक आहे. तर आज आपण मोस्टली संपूर्णतः जे पण ॲक्रोनिम्स, ॲब्रिव्हिएशन्स आहेत ते सर्व आपण बघितलेले आहेत. आता तुम्हाला असं वाटेल की हे आम्ही कसं लक्षात ठेवू, तर खूप सोपी गोष्ट आहे. हे सगळे ॲब्रिव्हिएशन्स किंवा ॲक्रोनिम्स तुम्हाला एकाच वेळेला वापरायचे नसतात. मुळात तुम्हाला पेशंटची कंडिशन काय आहे, पेशंटचं डायग्नोसिस काय आहे हे माहिती असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे मग त्या संदर्भात कुठले डायग्नोसिस किंवा कुठल्या प्रकारचं पेशंटची कंडिशन आहे त्यानुसारच हे ॲब्रिव्हिएशन्स किंवा ॲक्रोनिम्स वापरले जातात. त्यामुळे तुम्हाला जर एकदा लक्षात राहिले किंवा समजले आणि तुम्ही त्याचा सारखा सराव केला तर तुम्हाला हमखास लक्षात राहतील. ठीक आहे. तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मला कळवा. किंवा तुम्हाला अशाच प्रकारचा कुठलाही टॉपिक कठीण वाटत असेल तर तुम्हाला सोप्पा करून समजवायला मी तर आहेच. तर मग ऐका आणि शिका नर्सिंग गुरुकिल्ली सोबत.